विषय पण पौर्णिमा, डॉक्टर पौर्णिमाने खूपच सिंपल करून सांगितलाय सगळा. आणि बेसिकली गाणी आणि अभ्यासपूर्वक हा विषय इतका सोपा करून मांडलाय की सगळ्यांना पटकन समजतोय तो. असाच सगळ्यांची टीमवर्क आहे आणि तुम्हाला सगळ्यांचं खूप कौतुक आहे. सगळ्यांचे एफर्ट्स कळत होते अगदी. आणि वेल मॅनेज प्रोग्राम एकदम छान. एक अतिशय खूप अवघड आणि महत्वाचा, अतिशय सोप्या प्रकारे सांगितलेला विषय होता आणि गाण्यांच्या माध्यमातून झालं, त्यामुळे खूपच भावना. खूप भावला आम्हाला. व्हेरी गुड, यू आर डुईंग एक्सलंट वर्क. कॉंग्रॅच्युलेशन आणि कीप इट अप. आय वुड लाईक टू हेल्प यू इन सम वे, बट आय रिअली डोंट नो व्हॉट वे. रिश्तो का मान्य हे नावच त्या कार्यक्रमाला खूप शोभून दिसतंय. आणि मॅडम सगळ्यांची मेहनत खूप आहे याच्यामध्ये. खूप सुंदर कार्यक्रम. म्हणजे खूप दिवसांनी त्या बाल शिक्षण मध्ये मला चांगला कार्यक्रम पाहायला मिळाला. तुम्हाला मन तृप्त झालं. अतिशय सुंदर कार्यक्रम. असा कार्यक्रम आतापर्यंत पाहिला नाही. सगळ्यांचे त्यात कष्ट आहे, नियोजन छान आहे, भरपूर तुम्ही सगळ्यांनी कष्ट घेतले, गाणी पण छान निवडलेली आहेत आणि खूप असा कार्यक्रम आतापर्यंत पाहिलाच नाही. मॅडमना तुमच्या 100 मार्क आहेत. सकाळमध्ये जाहिरात पाहून मी आलो, पण आल्यानंतर जे काही 2-2.5 तास झाला त्यात सुंदर वाटलं. आणि मुळात माणसाचं ब्रेन कसं कसं काम करतं, काय काय करतं हे तुम्ही शिकवलं गेलं. शाळेत शिकल्यानंतर या वयामध्ये शिकणं सुद्धा अवघड असतं, पण ते तुम्ही इतकं सुंदर मॅडमनी सांगितलं. खरंच पौर्णिमा मॅडमचं कौतुक जितकं करावं तेवढं थोडंच आहे. आणि असा वरचेवर कार्यक्रम होत राहावा ही अपेक्षा आहे, जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेस वाढून जाईल. आजचा कार्यक्रम जो झाला ना, जे आयुष्यात घडतंय माणसाच्या, काय काय घडणार आहे, काय घडून गेलं याच्याबद्दल जे विवेचन करून मॅडमने याचा सांगितलं. कुठल्या गोष्टीला कसं फेस करायचं, कोणी कसं फेस केलेलं आहे हे अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं. आणि त्याला सगळा रेफरन्स सगळा जो दिला तो अतिशय सुंदर दिला. आणि आयुष्यात काय पाहिजे माणसाला, कसं होतं आणि त्याच्यात कसं फेस करायचं हे सगळं सार ह्याच्यात आलंय. जय श्रीराम. I got to know about this program through a common friend and my father-in-law. But I was amazed to see the entire compilation of information and songs which went so well with the theme of the program. And we had a complete spectrum of audience in my family, starting from my son, who is just 8 years old, myself, I'm 43 years old, and my mother-in-law and my father-in-law who are in the range of 60 to 70 years. So all of us enjoyed thoroughly. Thank you so much, and we're looking forward to have many more such programs. And the elaborate one which she mentioned, this was a shorter version. We're looking forward to have the big one. Thank you. So it was a wonderful program. I think it is applicable to all the age groups, and one must see and understand how a brain and the mind is correlated, and they should be able to, the young generation specifically, I am giving that message that as early as you can see this program, you will be in a better position to learn the life skills and implement it in your real life, and will be able to live a very healthy, mindful life. Thanks a lot. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या कामासाठी. आणि आजचा मी बरेच प्रोग्राम्स मी अटेंड केलेले आहेत आणि पौर्णिमा गौतमबरोबर मी स्वतः रेडिओ चॅनलवरती मी काम पण केलेलं आहे. त्यांच्या मालिका मी घेतलेल्या आहेत, त्यांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत ॲज अ RJ ऋषी म्हणून घेतलेल्या आहेत. आजचा कार्यक्रम खूप छान होता, इंटरेस्टिंग होता. काही नवीन जुनी गाण्यांचा जो मिलाप त्या करतात आणि त्या अनुषंगाने आत्ताचं मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण काही काही गोष्टी खूप अवघड असतात समजण्यासाठी. जे नॉन मेडिकल बॅकग्राऊंडमधली जी लोक आहेत त्यांना खूप कठीण जातं आणि ते अतिशय सुंदररित्या त्याच्या गाण्याच्या ह्याला जुळवून त्या माध्यमातून अतिशय सुरेख कार्यक्रम ह्या करत असतात. तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन, ज्यांनी कोणी हा कार्यक्रम पाहिला नाही तेव्हा
जेव्हा जेव्हा पुढे कधी हा कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही जरूर जा आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्की कळू शकतील, काही गाण्याच्या माध्यमातून आणि पूर्णिमा गौरींच्या संपूर्ण जे काय सांगतात त्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला नक्कीच कळू शकेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. इष्टोकामांचा हा अतिशय सुरेख कार्यक्रम झाला आणि खरोखरच त्या मन या विषयावरचा जे अदरवाईज क्लिष्ट वाटणारा जे काय जो विषय आहे तो इतक्या सुलभपणे पौर्णिमा गौरी मॅडमने इतका सुंदर एक्सप्लेन करून सांगितला की आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते अतिशय भावलं आणि कळलं. खरोखर स्तुत्य उपक्रम, अतिशय चांगला. माझ्या अनेक शुभेच्छा तुमच्या सर्व टीमला. रिश्तों का मांझा असं नाव ऐकल्यानंतर की आपल्या स्वतःची नातेसंबंध जे आहेत तर ते कशा प्रकारे हँडल करता आले पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये अधिक जास्त चांगलं पॉझिटिव्ह चेंजेस कसे आणायचे तर हे कळावं म्हणून कार्यक्रमाला आलो होतो आणि ते खूप म्हणजे चांगल्या प्रकारे समजलं असं वाटतं. खूप छान झाला कार्यक्रम. तुम्ही आला तुम्ही अजून खूप छान झालं. खूपच सुंदर कार्यक्रम आहे आणि सर्वांनाच म्हणजे हा कार्यक्रम पाहावा असं आम्हाला म्हणजे पुन्हा व्हावा. हा कार्यक्रम इतका सुंदर त्यांनी केलेला आहे आणि त्यात त्यांनी जी काही गाणी सुद्धा सादर केली ती अत्यंत सुंदर गाणी होती. थँक्यू. वाटलं मला मी जेव्हा काल टायटल वाचलं तेव्हा मला वाटलं काहीतरी प्रोग्राम वेगळा असेल आणि छान असेल, ऐकण्यासारखा बघण्यासारखा असेल. तर खरंच सुंदर होता, एकदम एक्सलंट होता. मला फार आवडलं. खूप भारी. आणि गाणी पण जी सिलेक्ट केली होती ती फार सुंदर गाणी होती. काय म्हणतात प्रसंगानुरूप गाणी होती ती. कार्यक्रम फार छान आवडला. आणि मग त्यांचं नातं समृद्धिशाली असू शकतं. इतकं सुंदर, इतकं सकारात्मक, इतकं तंदुरुस्त की मग तो रिश्तों का मांझा नुसताच आकाशात नाही, अंतराळात पण आपल्या पतंगाला घेऊन जाऊ शकतो.